विदर्भातील शाळा पहिल्याच दिवशी बंद राहण्याची शक्यता। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाचा आज शाळा न उघडण्याचा निर्णय। प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भातील सगळ्या शाळा बंद राहणार। मुंबई, ठाणे, पालघर सह नाशिकमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, तर कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर सह साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज। वर्ध्यातील बजाज चौकातील रेल्वे उड्डाण पूल तब्बल 12 वर्षे रखडला। 12 वर्षे रखडलेल्या पुलाचं उद्घाटन करण्याचा राज्यकर्त्याला नैतिक अधिकारच नाही, खासदार अमर काळे यांची टीका। लवकरात लवकर पूल सुरू करावा अशी मागणी। भिवंडीतील अंजूर फाटा ते खारबाव चिंचोटी रस्त्याची दुरावस्था कायम। 100 दिवसांच्या मुदतीनंतर दुरुस्ती नसल्यानं टोल वसुली पुन्हा बंद। पावसाळ्यामध्ये रस्त्यावर खड्डे कोण भरणार, नागरिकांचा प्रश्न। वाशिममध्ये 50% शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी आटोपली, मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। धान खरेदीबाबत शासनाचे उद्दिष्ट पूर्ण, त्यामुळे धान खरेदी बंद। शेतकऱ्यांना फटका। धान खरेदी उद्दिष्ट वाढवण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। रायगडच्या बाजारपेठांमध्ये रानभाज्यांची आवक वाढली। शेवळा, अखूर, करटुली, भारंगीसह अनेक रानभाज्यांची आवक। अकोल्याच्या खडकी भागातील लासरा मातेचं 200 वर्ष जुनं मंदिर एका व्यक्तीने पाडलं। मंदिराच्या जागेवर हक्क सांगत मंदिर पाडणाऱ्या जिब्राईल इब्राहिम दिवाणसह इतर जणांवर सुद्धा गुन्हा दाखल। मुंबईमधील महिला स्पेशल लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी, ज्योती सिंग या महिलेवर गुन्हा दाखल। ज्या महिलेला दुखापत झाली त्या कविता हिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।